राज्यात आजपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणं अनिवार्य केलं आहे आणि जर कुणी मराठी बोलत नसेल तर त्याचा वाहतूक परवाना पहिल्यांदा 3 महिन्यांसाठी रद्द होणार आहे। त्यानंतरही जर तो चालक मराठी शिकणार नसेल तर मात्र त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द होणार आहे। पाहूयात। तुम्ही एखादी रिक्षा किंवा टॅक्सी थांबवली आणि तो चालक मराठी नसेल तरीही बोला कुठे जायचंय असं म्हणाला की सुखद वाटतं ना। आता येत्या काळात तसंच दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे हे नक्की आहे, कारण राज्यात आजपासून आरटीओ कडून मराठीत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते। यावर आम्ही मराठी शिकलो आहोत, पूर्ण शिकायचा प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया काही रिक्षा चालकांनी दिली आहे। आता काय आम्हाला काय आवडणार आहे हे, आम्ही लायसन जर ज्यावेळी घेत होते तेव्हा त्यांना विचारायला पाहिजे होता ना। आता कशाला विचारतात आम्हाला? पण तुम्हाला असं वाटतं का की रिक्षा चालकांना मराठी भाषा यावी अशी सक्ती आहे? मग प्रवासी जे रिक्षातून प्रवास करतील, टॅक्सीमधून प्रवास करतील, त्यांना पण मराठी आलीच पाहिजे अशी सक्ती असावी का? मग काय ते मराठीमध्ये हे केलं तर मराठीत वार्ता करा ना, आम्ही देतो ना जवाब। ते पैसेंजर छोड़ने का, किधर जाने का, ये सब माहिती आहे ना मला। अच्छा, हे एवढं येतं। मग इकडून जर मी म्हटलं बांद्राला याल तर याल का? हाँ येणार ना, मी बांद्राला तुम्ही छोड़तो ना तो। माझ्या रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांशी मी मराठी बोलतो, पण काही प्रवासी मराठी असून सुद्धा हिंदीत बोलतात असा संताप एका रिक्षा चालकानं व्यक्त केलाय। माझ्या रिक्षामध्ये मराठी माणसं बरेच पॅसेंजर बसतात, पण ते माझ्या संग हिंदीतच बोलतात। तुम्ही मराठीत बोलता का? मी जरी मराठीत बोललो ना तरी स्वतः हिंदीतच बोलतात। त्यांना एवढं पण बोलतो, तुम्हाला मराठी भाषेबद्दल काय तुम्हाला लाज वाटते का? या भाषेत मी त्यांना बोललेलो आहे की तुम्हाला लाज वाटते का म्हणून, पण ते हिंदीतच बोलणार। शिकायचं असेल तर अजूनही संधी आहे, पण शिकणार नाही असं सांगितलं तर कायद्याच्या कक्षेत कारवाई होणारच असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलाय। त्यातील विविध राज्यातून आलेली लोक जर या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत असतील आणि उदरनिर्वाहाच्या माध्यमातून जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान नसेल तर त्यांना ते देणं आपलं कर्तव्य आहे, कारण महाराष्ट्र हा कुणाच्याही रोजीरोटीवर पाय देणारा प्रदेश नाहीये। त्यामुळे तुम्ही मराठी भाषा शिका, परंतु तुम्हाला अजूनही शिकायची असेल तर ते क्लासेस जर शिंदे साहेबांनी सांगितलं परत चालू ठेवायचं आणि कोकण मराठी साहित्य परिषद जर ते चालू ठेवायला तयार असेल तर निश्चितपणे आरटीओ विभागाची तयारी आम्ही त्यांना संधी उपलब्ध करून देऊ। परंतु आरटीओ अधिकारी किंवा आरटीओ खात्याची लोक जेव्हा तुमच्याकडे येतील आणि तुम्ही मराठीचं ज्ञान आहे ते आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शिकणार नाही असं जर सांगितलं तेव्हा मात्र आम्हाला कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कारवाई ही तुमच्यावर करावीच लागते। मराठी बोलता येत नसेल तर लगेच परवाना रद्द करणार नाही, सुरुवातीला नोटीस देऊ, तरीही नाही शिकले तर परवाना रद्द होणार असं कायद्याविषयी माहिती देताना सरनाईकांनी म्हटलंय। मी कायदाच असा बनवला, म्हणजे 12 ऑगस्ट 2026 कायदाच असा आहे की जर तुम्ही पकडला गेलात आणि तुम्हाला मराठी येत नसेल, मराठीचं ज्ञान नसेल तर तुम्हाला 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। ती नोटीस आहे, तुमचं लायसन्स त्यावेळेस आम्ही रद्द करणार नाही। त्यावेळेस जर तुम्ही शिकलात तर काय प्रश्नच येणार नाही। परत 3 महिने तुम्हाला लायसन्स तुमचं सस्पेंड केलं जाईल। जर 3 महिन्यामध्ये परत तुम्ही शिकू नाही शकलात तर मात्र तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल। त्यामुळे ही तरजवीजच आम्ही कायद्याच्या कक्षेमध्ये राहून केली आहे। म्हणजे पकडला गेलात तरी लागेच ताबडतोब तुमचं लायसन्स रद्द होईल किंवा परमिट रद्द होईल असं नाही, तुम्हाला ती परवानगी देण्यात येईल, तुम्हाला शिकता येईल, परंतु तरी सुद्धा तुम्ही जर मुजोरी केली तर मग कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कारवाई करा। प्रवाशांनी रिक्षा टॅक्सी चालकांशी मराठीतच बोलावं असं आवाहन सुद्धा यावेळी सरनाईकांनी जनतेला केलंय। राज्यातील नागरिकांना किंवा प्रवाशांना सुद्धा आवाहन करतो की आता आमची जबाबदारी आम्ही करतोय, परंतु प्रवासी म्हणून तुमची जबाबदारी आहे की रिक्षा चालकांबरोबर किंवा टॅक्सी चालकांबरोबर भले तो हिंदी भाषिक असू द्या नाही तर मराठी भाषिक असू द्या, तुम्ही मराठीमध्ये संवाद साधला पाहिजे, तरच मराठी भाषा आपण पुढे घेऊन जाऊ शकतो। रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठीत बोललं पाहिजे, या निर्णयाचं सगळ्यांनीच स्वागत केलं पाहिजे। काय हरकत आहे मराठीत बोलायला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। कुठल्याही राज्यात जेव्हा आपण राहतो एखादी भाषा आणखीन येणं ही आनंदाचीच गोष्ट आहे ना। आता आम्ही जेव्हा तामिळनाडूमध्ये जातो गोड वाटतं काहीतरी ऐकायला, आम्ही बेंगॉलला जातो तेव्हा गोड वाटते ती भाषा ऐकायला, आणि जर आपण त्या शहरात राज्यात राहत असो तर तिथली भाषा शिकायला काय कमी पडा, काय हरकत नाही ना भाषा शिकण्यासाठी। उलट कसं आहे, उलट तुम्ही विचार करा,
त्यांचा जो प्रत्येक गिराईक येईल त्याच्याशी ते मराठीत बोलतील, त्यांनाच त्याचा उपयोग होईल ना. कारण का कस्टमर इज किंग. तर कस्टमर किंग आहे. कस्टमरला आणखीन चांगली जर सर्व्हिस मिळणार असेल तर 2 पैसे त्यांना पण जास्त मिळतील. त्याचं उलट स्वागत आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. कामासाठी परराज्यातून आलेल्या नागरिकांनी मराठीत बोलणं आवश्यक आहे. तिचा आदर करणं ही त्यांची जबाबदारी आहे. पण त्याचबरोबर आपण मराठी जनांनी नेहमीच इतरांशी संवाद साधत असताना मराठी बोलणं आवश्यक आहे. भाषा कानावर पडली की ती येऊ लागते, पण त्यासाठी सुरुवात तर केलीच पाहिजे ना. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.